अमरावतीची. अमरावतीमध्ये 30,000 हेक्टरवर पेरणी आहे. पाऊस लांबल्यानं उशिरा पेरणीला सुरुवात आहे. कपाशी आणि सोयाबीन पेरणीला चांगलाच वेग येताना दिसतोय. बातमी बीडची आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील भातोडी या गावातील तरुण शेतकरी शंकर गीते यांनी अवघ्या 2.5 एकर क्षेत्रात जवळपास 1100 भगवा जातीच्या डाळिंबाच्या झाडांची लागवड करून तब्बल 60 लाख रुपयांचं उत्पादन घेतलंय. माझ्या वयातले जे तरुण शेतकरी बांधव आहेत किंवा वयस्कर बांधव आहेत ज्यांना खरंच शेतीची इच्छा आहे, शेती करायची, अशांनी शेती करावी. शेतीत खूप पैसा भेटतोय. शेतीत पैसा असा भेटतो बँकेत तुम्ही पैसे जे टाकता त्याचे डबल पैसे शेतीत भेटतात. तर माझं काय म्हणणं, लोकांनी शेती वळावा, शेतीत उत्पन्न काढावा आणि आत्महत्या करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर शेती जर व्यवस्थित केली तर ज्याला 10 लाख 20 लाख 40 लाख असे जे पॅकेज आहे त्यांच्यापेक्षा शेतकऱ्याला 60 लाखाचे पॅकेज भेटतं. ह्यापेक्षा आनंद कोणचा आहे? काय पाहिजे आणखी? 60 लाखाचे पॅकेज आपल्याला भेटलं. मला आज 60 लाखाचे पॅकेज आहे. मी शेतकरी आहे. मी शेतकऱ्याचा गर्व आहे मला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. बिनविरोधासंदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चा नाही असं ते म्हणतायत. सतेज पाटील यांची गोकुळच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया आहे. चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. काँग्रेस म्हणून आम्ही 30 तारखेला आमचे सगळे ठराव आहेत हे धैर्यप्रसाद हॉल जवळून चालत जाऊन आम्ही एआर ऑफिसला 30 तारखेला सकाळी 10-11 दरम्यान त्या ठिकाणी देणार आहोत. आम्ही लढाई करण्याची तयारी ठेवलेली आहे, कारण की गेल्या 5 वर्षात आम्ही म्हशीला असू दे गाईला असू दे जादा दर दिलेला आहे, पैसे वाचवण्याचं काम केलेलं आहे, शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि गोकुळ टिकला पाहिजे ही भूमिका माझी प्रामुख्याने आहे. बीडची जीवनवाहिनी बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात आहे. नदीचं पुनरुज्जीवन करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. डॉक्टर गणेश ढवळे यांचं नगर परिषदेकडे लेखी निवेदन सुद्धा आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत भराव करून मोठमोठे भूमाफिया प्लॉटिंग करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर हे नदीचं पात्र अरुंद झाल्यामुळं या ठिकाणी भविष्यात जर मोठा पूर आला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, जीवितहानी वित्तहानी होऊ शकते. पर्यावरण मंत्री तथा वातावरण बदल मंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीमध्ये बीडकरांना ही नदी प्रदूषणमुक्त करण्यात येईल, या ठिकाणी चांगला प्रोजेक्ट करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन मात्र हवेतच मिळालेलं दिसतंय. त्यांची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही पंकजा मुंडे यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्यात यावी आणि या ठिकाणी जे अतिक्रमण जे आहे ते हटवण्यात यावं आणि संबंधित जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. दुधाच्या दरात 10 रुपयांची वाढ आहे. सर्वसामान्यांना फटका बसतोय. पनीर, दही, खवा, तूप आणि लोणीचे दरही वाढणार आहेत. सर्वसामान्यांच्या अतिरिक्त बजेटवर चांगला ताण पडेल. 2-3 दिवसापासून दुधाचे रेट जास्त वाढलेले आणि आवक पण कमी झालेली. मला तशी आवक राहिलेली आणि आपण पहिलं तर भेसळ करतच नव्हतो, कारण आपलं सगळं घरचंच. दूध, दही, तूप, पनीर, खवा, लोणी सगळं आपण घरीच बनवतो. कारण आमच्या घरी पण म्हशी स्वतःचे, आपण काही बाहेरच घेत नाही. कारण भेसळीचा विषयच येत नाही, कारण आमचंच घरचं दूध कमी झाल्यामुळं दुधाचे रेट पण आम्ही वाढले. आणि पनीर, खवा असन, तूप असन, लोणी असन, दही असन सगळेच रेट वाढले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.